अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसे हो सगली? वे साना उम्मीद है कि 20 साल अल्हम्दुलिल्लाह आप सब अच्छे ही होंगे, मेरी दुआ है अल्लाह से। हम लोग भी अच्छे हैं, अल्लाह का फजल करम है। आज कन्नो कोलबी का सालन, यानी कोकणी में बोलते कोलबीचा हलदवणी, कोलबी बटाटा दाखव। मस्त पैकी चमचमीत भूक लागली है आणि कोलबी बटाट्याचा हलदोनी बनणार है, मेथ्याची खिचडी बनणार है। तेव्हा तुम्ही व्हिडिओ अखेरपर्यंत बघत राहा। काय काय घेतलं ते दाखवतो आपण। व्ह्यूअर्स, कोलबी बटाट्याचा हलदोनी बनवण्यासाठी मी घेतलाय हाय कोलब्यो, 3 मीडियम साइजचे पोटॅटोज, मसालो वाट्याला 1 टोमॅटो, 1 वाटी खोबरा, 1 चम्मच जीरा, 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर, जी आपल्या कोकण्यांचा मसालो असते, मावळ्याचा मसालो, तो 3 चम्मच घेतलो आहे टेबलस्पून, आणि 1 टीस्पून हल्दी पावडर, बघा टर्मरिक पावडर, यस। लसूण घेतलो आहे, 2 बंच लसणची घेतलो आहे, का की मला थोडा क्वांटिटीतला जास्ती बनवायचा आहे हलदोनी, मग मी 2 गट्टे लसणाचे घेतले बघाराला। तेल घेतलो आहे आणि आपण फटफट आता आपण प्रिपरेशनला लागूया। मसालो रेडी आहे वाटियासाठी, जसा की तुम्हाला मी यातला दाखवलो आहे मसाल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात, तमाम यातला मी टाकलोय। आता मी याला वेल पेस्ट बनवून घेईन, फाईन पेस्ट बनवून घेईन। पसंत पडलो ते लाईक करा, अदरवाइज ते प्रॉब्लेम नाही। मसालो रेडी है, व्हेरी गुड। आता आपण फटफट गॅस पेटव, पॅन गरम करू। पॅन गरम झाल्याच्या नंतर आपण हलदोण्याला पगार देऊ। पॅन गरम झाली आहे, तेल टाकेन, मी माझ्या अंदाजाने टाकताय, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका। तेल प्रमाणात राहील तेवढा बरा जी, एकदम जास्ती नाही आणि एकदम कमी पण नाही घ्यायचा, थोडासा हलवण्याच्या वरती तरी बेस आली पाहिजे, ना ते एकदम कंजूसीने टाकला होता तरी बे काही येणार नाही। बरोबर। कढीपत्ता धुवून सुकवून घेतला होता, यात टाकून माझं हलदोनी बनायचं तरीको बघा, शायद तुमचं पण तरीको योच असेल, उम्मीद करता है। आणि तुमचं तरीको कैसो है मला कमेंटला नक्की सांगा। मिक्सरच्या जारला जो मसालो बाकी रहते त्याला इसलो लावून घेत आहे। माशाल्लाह बॉईल आ गया। काही एक निजदा बनवूया की काही एक रेसिपी बनवल्या गेल्याच्या नंतर ही गॅसची ही हालत होते, काही बात नाही घ्या। जाऊ जेवण करूया, उभा रियाचा गॅस मस्त साफसुथरं करून उभा रियाचा, त्याच्यानंतर रेसिपी बनवल्याच्या नंतर ह्यो हाल होते आणि माता फाटते माझा। होणार, कापड ठेवायचा एक हातात, तुक्याचा याला मस्त पैकी त्यातल्या त्याच्यात बटाटे टाकीन। व्ह्यूअर्स, आंबट हलदोण्यातल्या टाकता मी सुकी कोबा टाकता, बियावाली कोबा, पण ती आपण कवा टाकायची जेव्हा आपण बटाटे आतल्यान पहिल्यान बटाटे टाकायचे, हाफ डन करून घ्यायचे, यासाठी की जर आपण आंबट टाकला त्याच्यानंतर बटाटे टाकला ते बटाटे शिजत नाही, धरतात। बरोबर, पील धरतात, पील। त्याच्या आधी आपण बटाटे हाफ डन करून घ्यायचे आणि आंबट टाकायचं। आता मी त्यातला टाकते कोलब्यो, मस्त वाले कोलब्यो टाकताय हाय। व्ह्यूअर्स, यो रेल्वे माझो तरीको आणि ह्याच तरीक्याचा मोप आवडते। व्ह्यूअर्स, मीठ टाकीन आणि आता ह्याला हलदवण्याला
स्लो गॅसवर नाही, मीडियम गॅसवर मी आता त्याला थाली मारून ठेवीन. जी जी काही टाकायचा होता सगळा टाकून दिला. तर त्याला हलदोनीला ढाकण मारून मी मंद गॅसवर ठेवीन. 5 ते 6 मिनिटं आम्ही त्याला असं सोडला होता. बटाटे बघूया गेले काय. हाफ डन झालेत हा. आता आम्ही हातल्यान ही सुकी कोकबा घेतली होती बियावाली, एक 8-10 बियावाली कोकबा आहात ती मी हातल्यान टाकीन. धुवून घेतली आहे. आता ह्याला मी 5 ते 6 मिनिटं असाच थोडा तास गॅस स्लो ठेवीन. स्लो गॅसवर मी शिजत ठेवीन. पण स्लोच ठेवली होती. मीडियम होतो, आता स्लो आहे. हलदोनी बघूया आपण. बहुतेक जायला आहे. स्लो गॅसवर होता. आता मी गॅस थोडं फास्ट केलोय. माशाअल्लाह 5 मिनिटं अधिक जाईलीत. मी त्याला आता पाणी लावून थोडा पातळ करीन. कारण मी जेव्हा शिजवलो तेव्हा एकदम कमी पाण्यातला शिजवला आहे. आता ह्याला थंड पाणी टाकलंय, मग थोडा वाळ घेतो ठेवी. त्याच्यानंतर हलदोनी रेडी झाला आहे. त्यावर मी कोथिंबीरनी गार्निश करीन. त्याच्यानंतर चमचमीत हलदोनी रेडी खायला. चमचमीत हलदोनी रेडी. आता ह्याला आपण गॅस बंद करून हलदोनी सर्व करूयाचा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हा क्या बात है. मस्त बनला आहे हलदोनी, मस्त. व्यूअर्स, हलदोनी मस्त बनला आहे. कोलतारचा हलदोनी, शायद तुमच्या पण गावाचा हलदोनी नाही, कोलबीचा हलदोनी. कोलथारचा कोलबीचा हलदोनी बघा, मस्त कोलबी आहात. सगळे कोकणी बनवतात. सगळ्यांचं जरा जरा फरक असते, थोडंफार फरक असते. सगळ्या गावाचं तरीको हर इकडचं मतलब थोडं फरक असतेच. पण ही आता हलदोनी आमचा तयार झाला आहे. खिचडी मी तुम्हाला आज नाही दाखवत आहे, कारण खिचडी आहे आमची बनलेली ऑलरेडी. आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला इन्शाअल्लाह नेक्स्ट व्लॉगला दाखवीन. तेव्हा आता आम्ही बसता भाव जियाला मेथ्याची खिचडी आणि हलदोनी कसला कोलबीचा सालन. माशाअल्लाह. आमची बुवा होती. आमची बुवा मतलब माझी बुवा. तिचं नाव होता फातिमा आणि ती होती केरळाशी. माझी दादी कोचिनशी होती, तिला कोची बुवा बोलायचे. हा, कोची बुवा बोलायचे. कोकणात असे कोचिनशी मोप पुढे करून आणले ना, ते म्हणजे आता म्हातारे मरून विरून गेले, सगळे मरून जायले ते लोक. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो. अल्लाह त्याला दर्जा देना जन्नतुल मुकामला. दरअसल बात अशी है, माझ्या बुवाची मी याद ह्यासाठी काढलो की माझ्या बुवाला दिसातलं 3 टाइम हलदोनी लागियाचा. सुबाला रोटीसोबत, सुबाला आपण जी 9 वाजता 10 वाजता काही रोटी खाता आहोत त्याच्यासोबत हलदोनी लागियाचा. त्याच्यानंतर दुपारी हलदोनी आणि रात्री हलदोनी. आणि मजेची बात ही की बुवाला आमचे असे मसाले नाही पसंत पडायचे. आमच्या बुवाला अख्ख्यो लाल मिरचो बॅटगी, अख्ख्यो लाल मिरचो स्वतः इतकी बुजुर्ग झाली होती तरी पण स्वतः पाट्यावर आपल्या हाती मसाले वाटायची. आणि तिखट मस्त आंबट हलदोनी बनवायची आमची बुवा. आणि बुवा माझी पहिल्यांदा जेवयाच्या आधी ऐसा पियाची. बाकायदा एक प्यारो हलदोनी पियाची. तिला हलदोनी मोप पसंत. केरला साईडची होती ना, मतलब आपल्याच लाईनीची होती. तिला मावऱ्याच्या शिवाय आणि हलदोन्याच्या शिवाय जेवण उतरायचं. लँग्वेजला फरक आहे आणि कोकणीतला जी, पण खाण्याचा तरीको तकरीबन मिळतो जुलतो आहे. आणि माझा बोलण्याचा मतलब हे होता की अशी काही जण आहात जे कोचिनशी ऐलेले आहेत आपल्या कोकणात, ते मरहूम झालेले आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी दुआ करा. आणि त्यांना कोची बुवा बोलायचे. आणि कोचिनशी आलेले आहेत म्हणून कोची.
कोची वाली अम्मा, कोची वाली बुआ, ऐसा सगळे फेमस आहे. मग कोकणाला सगळ्यांना माहिती आहे ही बात. अल्हम्दुलिल्लाह ते आपलं कोलंबीचं जो सालन है हल्द्वानी है. माशाल्लाह. आप लोगों को एक कोलंबी का सालन जो है हल्द्वानी, नॉट सालन. हल्द्वानी. अभी मैं उर्दू में बोल रहा हूँ, हल्द्वानी बोला. तो अपने सब्सक्राइबर बहुत सारे हैं जो उर्दू हिंदी जानते हैं जी. तो उन लोगों को ये सालन कैसा लगा आपको देखने से पता चलता है कितना टेस्टी है. तो आप कमेंट सेक्शन में जाकर कमेंट्स कीजिए और हमें बताइए. आपके कमेंट्स से हमको हौसला अफजाई मिलती है जी. और कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाल्लाह आगे की बहुत कुछ है दिखाने के लिए. मिलते हैं अब नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट रेसिपी क्या आएगी आप देखते रहना, वेट करना. इंशाल्लाह बहुत जल्द नेक्स्ट रेसिपी आएगी. अल्लाह हाफिज़. बाय, गुड नाइट.